हॅलो फ्रेंड्स, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वेगळी आणि चटपटीत आणि झणझणीत अशी रेसिपी। करंदीचं सुक्कं बनवणार आहोत आज आपण। आणि ह्यासाठी करंदी जी आहे ती ओली घेतलेली आहे, सुकी नाही। तर ते आता बनवायचं आपण रेसिपी बघूया। त्यासाठी आपल्याला ओली करंदी लागणार आहे, जी मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला करंदीनंतर बारीक चिरलेला कांदा, टमॅटो, त्यानंतर मी ते कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे। त्यासाठी मी बारीक चिरलेला जो कांदा आहे तो मी आता याच्यामध्ये ॲड करते, तो परतवून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर इथे आलं लसूणची पेस्ट ॲड केली आहे मी, आणि ते सगळं मिक्स करून मी चांगलं परतवून घेणार आहे। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि इथे मी आता टमॅटो पण ॲड केला आहे, टमॅटो पण नरम करून घ्यायचं। त्यानंतर मसाले आपल्याला हळद, तिखट, मीठ चवीपुरतं ॲड करायचं आहे। थोडंसं तिखट जास्त टाकायचं आहे, थोडं तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण करू शकतो। आणि आता इथे मी 3 कोकम टाकलेत, जास्त कोकम नाही टाकायचे आहेत कारण की ऑलरेडी टमॅटो आहे, तर नाहीतर आंबट होऊ शकतो रेसिपी। तर आता इथे मी करंदी ओली जी स्वच्छ धुवून वगैरे घेतली आहे ती आता ह्याच्यामध्ये ॲड करते। आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून परतवून शिजवून घ्यायचं। पाणी जास्त नाही घालायचं याच्यामध्ये, कारण करंदीला आणि कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे जास्त आपण पाणी नाही घालायचं, थोडंसंच पाणी घालायचं आहे। आणि आपल्याला हे 2-3 मिनटं शिजवून घेते। त्यानंतर मी कोथिंबीर घालून 1-2-3 मिनटं शिजवून घेते। ही करंदीचं जे आहे ते 10 मिनटात बनवून रेसिपी होते, तर तुम्हीही नक्की ट्राय करा। हे भाकरीसोबत वगैरे, आपण भातासोबत ह्यासोबतही खाऊ शकतो। बघा आता आपले रेडी झालेले आहे, शिजले आहे चांगली करंदी। आणि आता आपण सर्व करूया। बघू शकता किती छान प्रकारे झालेले आहे। तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।